तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आज मुंबईमध्ये धारावीमध्ये जो आहे तो अदानींविरोधात आज ठाकरेंचा मोर्चा निघाला। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात ठाकरे गटाचा अदानी समूहाच्या कार्यालयावर मोर्चा। बीकेसीत उद्धव ठाकरेंची सभा। अंबादास दानवे, वर्षा गायकवाड, सुषमा अंधारेंसह किशोरी पेडणेकरही सहभागी। अदानींच्या बापजाद्यांना ही गर्दी दाखवा, सुपारी बाजांनो हा किती मोठा अडकित्ता बघा, तुमची दलाली ठेचून काढू, उद्धव ठाकरेंचा इशारा। टीडीआर लॉबीच्या भल्यासाठी सुपारी घेऊन मोर्चा। कितीही मोर्चे काढले तरी धारावीकरांना पक्की घरं देणार, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे गटावर जोरदार निशाणा। धारावीच्या मोर्चात महाराष्ट्रातून लोक बोलावले। विकासाविरोधी लोकांचा मोर्चा। जनता यांना उत्तर देईल, मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरे गटाच्या मोर्चावर टीका। 2018 मधील GR हे देवेंद्र फडणवीसांचं पाप, तुम्ही कशाला अदानींची बूट चाटताय, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार। शरद पवारांचे बूट चाटणाऱ्यांनी अदानींविरोधात मोर्चा काढण्याआधी शरद पवारांची परवानगी घेतली होती का, असा सवाल करत प्रवीण दरेकरांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय। सरकार आपल्या दारी नाही तर अदानींच्या दारी हा जगातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा, दलाली करणाऱ्यांना ठेचून काढू, उद्धव ठाकरेंचा इशारा। मुंबईला विकासासाठी काही मिळालं की त्यांना पोटदुखी होते, हा मोर्चा पोटदुखीतूनच। टेंडर आणि टीडीआर उद्धव ठाकरेंच्याच काळातील, त्यात काही पाप असेल तर ते त्यांचंच, आशिष शेलारांचा घणाघात। 2018 मधील GR हा देवेंद्र फडणवीसांचं पाप, खोके कमी पडल्यानं धारावी गिळायला लागलेत, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांसह शिंदे गटावर हल्लाबोल।